कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे धडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपला अहंकाराचा विचार चाललेला आहे. म्हटलं तसं अहंकार हा सगळ्यात अहंकार शत्रू मोठा म्हणून म्हटलेला आहे, कारण तो जाता जात नाही ना, त्यामुळे तो सगळ्यात मोठा शत्रू म्हणण्यात येतो. आणि त्याच्यामुळेच हे जग आहे. जग हे अहंकाराचं आहे, कारण ज्या वेळेस अहंकार लीन झालेला असतो तर त्यावेळेस जगाची प्रतीती प्रत्यक्ष येत नाही. झोपेत बघा, अहंकार लीन झालेला असतो, अहंकार जागाच नसतो, मन बुद्धी चित्त अहंकार सगळं लीन झालेलं असतं, त्यावेळेस जगाची प्रतीती नसते. म्हणजे ज्या अर्थी तो लीन झाल्यावरती जगाची प्रतीती नाही, त्या अर्थी जग हे अहंकाराचं आहे. तर्क सतत वापरायला लागतो. फक्त हा तर्क वेदाला अनुसरून असावा एवढाच त्याच्यात अट आहे. तर्क वापरा, पण तो दुस्तर्क नको, कुतर्क नको, तर तो योग्य दिशेने जाणारा तर्क हवा. आपल्याला जे जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं आहे तर त्या दिशेने नेणारा तर्क वापरावा. त्याला मनन असं म्हणतात. साध्या सोप्या शब्दात त्याला मनन असं म्हणतात. साधक बाधक विचार वगैरे वगैरे, परमार्थाला अनुकूल ते स्वीकारून प्रतिकूल ते त्यागून साधक बाधक विचार करून वगैरे अशी मोठी व्याख्या आहे मननाची. मननाशिवाय आपलं काम होत नाही. आपण म्हणत नाही त्याला मनन, पण आपले सहज जे विचार चाललेले असतात ना, ते मनन चिंतन ह्या स्वरूपाचेच असतात आणि त्यांनीच आपल्याला उपयोग होतो. तर हा जो अहंकार आहे, हे जे जग आहे, हे सगळं अहंकाराचं झालेलं आहे. अहंकार मुळात आला, ज्याला आपण मूळ माया असं नाव देऊया, कारण मी आहे ही जाणीव जेव्हा उठली ब्रह्मावरती, म्हणजे सामान्य अहंकार उठला ना. स्वतःची जाणीव हा सामान्य अहंकार आहे. हा अहंकार, त्याचं त्या तरंगाचं नाव माया, आणि मायेच्या नंतर सगळं पुढे गाडं सुरू झालं. एक फक्त त्याला थोडासा काय म्हणूया, बॉल बेरिंगचे असतात ना, तर त्याला एक छोटासा धक्का दिला की ते उतार विशेषतः असला तर धावत जातात. तसा हा छोटासा धक्का होता जगाला. जग जेव्हा निर्मितीची वेळ येते तेव्हा असा छोटासा एक धक्का दिला जातो आणि मग ती प्रोसेस सुरू होते, रोल होत जात. पण जग जे आहे ते अहंकाराचं आहे, आणि म्हणून त्या अहंकाराला शत्रू मोठा म्हटलाय, नक्र म्हटलाय, काय काय त्याला नावं दिलेली आहेत. त्याचबरोबर सामान्य अहंकार जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो. सगळं करायला सामान्य अहंकार म्हणजे अस्तित्वाची जाणीव. अस्तित्वाची जर का जाणीव नसली, मी आहे, काय करणार आहे मी? अहंकार जर का लीनच झाला असला तर ती सुषुप्तीची अवस्था आहे. त्यामुळे सामान्य अहंकार जो आहे तो आवश्यक आहे. मी आहे, मी या देहात राहते, एवढं एक पाहिजे. मग मी देह नको. मी देह म्हटलं की विशेष अहंकार झाला, आणि मी आहे हा सामान्य अहंकार झाला. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे अहंता म्हणूया, अहंकार म्हणूया, हा सामान्य आहे, हा अत्यंत आवश्यक आहे. विवेकानंदांची कथा माहिती आहे ना. हे अशा पद्धतीने जाग ह्या मोठ्या संतांना स्वतःला करायला लागतं की काय म्हणूया की आता ह्या देहात आहेस, हे काम तुला करायचं आहे, अशा पद्धतीने ते जाग त्यांना स्वतःला करतात. हा सामान्य अहंकार आहे, तो आपल्याकडनं काम करून घेत असतो. विशेष अहंकारावरती सगळा जो संतांचा शास्त्राचा कटाक्ष आहे तो त्या विशेष अहंकारावरती.
की मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे, मी अमुक आहे, परिस्थितीला धरून असलेला, देहाला धरून असलेला, हे सगळे जे अहंकार आहेत हे घातक आहेत. मग इथे आता पुढे सांगतायत त्या अहंकाराबद्दलच चाललेलं आहे की यो वा पुरे सोहमिती प्रतीतो बुद्ध्या प्रकृतस्तमासाती मूढया तस्येव निशेषतया विनाशे ब्रह्मात्म भाव प्रतिबंध शून्य. निश्चेष जेव्हा जातो तो तर त्यावेळी ब्रह्मात्म भाव म्हणजे आणि आत्मा हे एक आहे. ब्रह्म आत्मभाव, तर तो प्रतिबंध शून्य होतो. प्रतिबंध शून्य होतो म्हणजे त्याला कुठलाही प्रतिबंध राहत नाही. ध्यानाला प्रतिबंध माहिती आहेत ना, ज्ञानाला प्रतिबंध असतात. तो विषय संपूर्ण वेगळा आहे. पण ज्ञानाला काही वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रतिबंध असतात. रसास्वाद वगैरे ध्यानाला प्रतिबंध असतात. हे सगळे जे प्रतिबंध आहेत तर त्यांचं काम उरत नाही. ते कधी अहंकार जेव्हा जातो तेव्हा, कारण सगळे जे प्रतिबंध आहेत तर ते अहंकाराने कामं केल्यामुळे. आता वर्तमान प्रतिबंध असतो, भावी प्रतिबंध असतो, भूत प्रतिबंध असतो. हे सगळे प्रतिबंध मी म्हणून जे कर्म आपण केलेलं आहे तर त्याच्यामुळे येतात. ते अनेक जन्मात मी देह, मी अमुक एक व्यक्ती, मी अशी, मी तशी म्हणून कर्म केलेली जी आहेत तर त्या कर्मांचं फळ म्हणून प्रारब्ध निर्माण होतं. आणि त्या प्रारब्धातल्या काही काही गोष्टी त्यांच्यामुळे भूत प्रतिबंध निर्माण होतो. म्हणजे आधी केलेलं किंवा ह्याच जन्मात मुख्य कुठली तरी गोष्ट मनात इतकी ठाण मांडून बसलेली असते की ती आपल्याला पुढे जाऊन देत नाही. ती काढायला लागते, तिला तिच्या जागी नेऊन ठेवायला लागतं. तेव्हा तो भूत प्रतिबंध दूर होतो. हे असे अनेक प्रतिबंध शास्त्रात सांगितलेले आहेत. याच्यावरती मंदाताईंचा एक फार छान लेख आलेला होता. ध्यानाचे प्रतिबंध, ज्ञानाचे प्रतिबंध. मुळे शास्त्री म्हणतात यांचे लेख होते याच्यावरती. ज्यांना इच्छा असेल त्याने ते जरूर वाचावे. मला वाटतं डॉक्टर काकांच्या साईट वरती ते आलेले असतील. आय एम नॉट शुअर. इथे जर आता ह्या श्लोकात सांगितलेलं आहे तर तो अहंकार मग येतो कुठून? आपल्यातला मी अहंकार म्हणते, सामान्य अहंकार म्हणत नाहीये. सामान्य अहंकार आपण पाहिला, पण हा विशेष अहंकार जो आहे ना, मी अशी, मी तशी, मी देह, हा तमोगुणाने व्यापलेल्या अहमबुद्धीपासून, सामान्य अहमबुद्धीपासून जेव्हा तमोगुण त्याला पकडतो ना त्यावेळी हा विशेष अहंकार उत्पन्न होतो. म्हणजे मग तो अहंकार काय म्हणतो की देह, मन, बुद्धी वगैरे 4 देह थोडक्यात. तर त्यांच्याबद्दल मी आहे, मी कशी आहे, अशी आहे, तशी आहे, जाडी आहे, बारीक आहे, हुशार आहे, मठ्ठ आहे, सगळ्या पद्धतीने तो अहंकार प्रकट होत असतो. आता याला तमोगुणांनी व्यापलेलं का म्हटलंय? अहंकार तमोगुणांनी व्यापलेल्या अहमबुद्धीपासून उत्पन्न होतो असं म्हटलेलं आहे. अहमबुद्धी म्हणजे सामान्य आली. अंतःकरण पंचकातलं सामान्य अंतःकरण, व्यापक अंतःकरण, ज्याला कसलीही कुठचाही तरंग नाहीये, निस्तरंग अंतःकरण, असं जे अंतःकरण आहे ते सामान्य आहे. केवळ अस्तित्व, जाणीव, तेवढी जाणीव मात्र आहे. तो बारका तरंग आहे. आणखीन त्याच्यावरती जेव्हा तमोगुणाचा पगडा बसतो तेव्हा तमोगुण काय करतं आपल्याला माहिती आहे. तमोगुण जो आहे तर तो पूर्णपणे जड आहे. ही सगळी जी सृष्टी आहे देहासकट ती तमोगुणातून निर्माण झालेली आहे. तमक प्रधान आहे. आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार देखील तमोगुणातनं निर्माण झालेले. सत्व प्रधान आहेत, अगदी खरं आहे. पण कुठेतरी त्याच्यात तमोगुण असतो. जेव्हा तो वर येतो तर त्यावेळी कार्य तो करतो.
नाहीतर अंतःकरणात तमोगुण आलाच नसता. मन तमोगुणाला आहारी गेलंच नसतं. सत्व प्रधान आहे, सत्वगुण प्रामुख्याने तिथे आहे. म्हणून सत्वगुणापासून अंतःकरण निर्माण झालं असं म्हणण्यात येतं. पण मुळात पंचमहाभूत जी निर्माण झाली ती तमःप्रधान मायेपासून निर्माण झालेली आहेत. त्यांचा जर का आपण मूळ पाहायला गेलं, नेहमी मुळाकडे जायला लागतं, मूळ पाहायला गेलं तर ती तिथून निर्माण झालेली आहेत. म्हणून तमानी आच्छादित, पूर्णपणे तमानी व्यापलेलं अशी जी अहमबुद्धी म्हणजे माया, मी आहे, सामान्य मी आहे, बाधक नाही. पण मी विशेष जेव्हा होते तर त्यावेळेस तो मला बाधक होतो. आणि हा तमोगुणाच्यामुळे, कारण प्रत्येक वस्तू ही तमोगुणाची आहे. आपल्याला जो अहंकार असतो हा, तर तो जड पदार्थांबद्दलच असतो ना. मी आणि माझं ह्याच्याबद्दल अहंकार असतो. मग मी आणि माझं यातली प्रत्येक गोष्ट तमोगुणाची आहे. हा एक भाग झाला. आणि त्याचा मुख्य भाग असा आहे की तमोगुण आच्छादित करतो. तमोगुण विवेक जागृत ठेवत नाही. अविवेक तिथे येतो, अविवेक प्रकटतो. आणि त्या अविवेकामुळे, तमोगुणांनी आच्छादन केल्यामुळे आपल्याला हे सगळं जग खरं वाटायला लागतं. मी म्हणजे देह, अशीच आपली खात्री होऊन जाते. म्हणून या अहंकाराने पूर्णपणे व्यापलेलं आहे असं म्हटलेलं इथे. आणि हा जो अहंकार आहे, मी अमुक निमित्त अमुक, त्याचा जेव्हा समूळ नाश होतो त्यावेळी शुद्ध चैतन्याशी आपण तादात्म्य पाहू शकतो. म्हणजे ज्याला जीव ब्रह्मैक्य म्हणतात, चैतन्य रूप होणं म्हणतात, ते कुठलाही अडथळा न येता होऊ शकतं. म्हणजे अडथळा मुख्य काय आहे? अहंकाराचा आहे. पण अहंकाराचा अडथळा आहे इथपर्यंत पोचण्यासाठी बाकी अडथळे मुळात दूर करायला लागतात. अहंकाराचा अडथळा शेवटचा आहे. त्याच्या आधी शुद्ध कर्माने आपल्याला मल, विक्षेप हे सगळे काढायला लागतात. हा केवळ मी अमुक आहे, मी तशी आहे, मी अशी आहे, हा अहंकार आहे. पण मला वाईट कर्म करायचे हा मलदोष आहे. चुकीची कर्म करण्याची इच्छा हा मलदोष आहे. हा निष्काम कर्माने आपल्याला काढायला लागतो. हे सगळे काढल्यानंतर हा अहंकार आहे. विक्षेप दोष आहे, उपासनेने, निष्काम उपासनेने काढायला लागतो. वैराग्य पाहिजे. हे सगळं आल्यानंतरचा हा अहंकार आहे. बरं, म्हणजे आपल्याला जर का वाटत असलं की मी अहंकाराचा नाश केला की काम झालं, अगदी बरोबर आहे. पण तिथपर्यंत पोचायला ह्या पायऱ्या आधी ओलांडायला लागतात. चित्तशुद्ध चित्तशुद्धी, चित्तशांती, ह्या सगळ्या गोष्टी होऊन जेव्हा आपण त्या अहंकाराच्या स्टेज पर्यंत पोचतो जिथे मी आणि माझं मान्य आहे, ते बाधक आहेच. पण हे बाधक आहे, हे बाकीचा मी अशी तशी हे जे आहे ना, म्हणजे आणि त्याच्यातून, मोहातून आपल्याला चुकीचं कर्म करायची इच्छा निर्माण होते. या मोहातनं जी इच्छा होते, मोह कुठून येतो? वासनेतून येतो. ही चुकीची कर्म करायची इच्छा मल म्हणतो आपण. ती गेल्याशिवाय आपण पुन्हा सांगते की आपण ह्या अहंकारापर्यंत पोचत नाही. म्हणजे माझं मी, याच्यातून ह्या मल आणखी विक्षेप निर्माण होतात. मी माझं नसलं तर माझं मन धावेल का? माझी नात काय करते, माझी मुलगी काय करते, त्या तिकडे काय चाललाय, कुठून निर्माण झालेलं आहे? विक्षेप आहे हा. आणि विक्षेप कसा निर्माण झाला? तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आकर्षण वाटतं, ममता, ममत्व वाटतं, ममता, ममता, माझेपणा. प्रेम वेगळं आणि माझेपणा वेगळं हे वाटतंय. म्हणून मी विक्षेपाला खतपाणी घालतीये.
कुठची तरी गोष्ट हवी वाटते म्हणून मी त्या विक्षेपाला खत पाणी घालते. म्हणून मल, विक्षेप, लोभ, मोह ह्या सगळ्या गोष्टी गेल्याशिवाय, म्हणजे साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय आपण ह्या अहंकारापर्यंत पोचत नाही. हा जरी विशेष अहंकार असला तरी तो देहाबद्दल आहे. त्याच्या पुढल्या गोष्टी ज्या आहेत की मला अमुक पाहिजे, त्या आणखीन आपल्याला खाली ओढतात. वैराग्य आलं की हे खाली ओढणं आपलं थांबतं आणि मग मी आणि माझं हे आपल्याला काढायला लागतं. ते काढणं हा इथे सांगितलेलं आहे की ते निघाल्यानंतर प्रतिबंध शून्य असं ज्ञान होतं. आपण अहंकार काढायचा आहे म्हटल्याबरोबर थोडस आपलं वेगळं होतं, पण त्याच्या आधीच जे तयारी आहे अहंकारापर्यंत पोचायची सुद्धा, ती विचारात घेतली जाते. म्हणून कर्मातनं उपासनेतनं आपली सुटका नाही. मी ज्ञानमार्गे, मला काय करायची उपासना? अगदी जीव असेपर्यंत हे कर्म आणखीन उपासना या चालू ठेवायला लागतात. चित्त सतत मलिन होत असतं. एवढं आपलं शुद्ध झालेलं नाहीये चित्त की एकदा शुद्ध झालं की पुन्हा त्याला लागणार नाही. घर आपल्याला रोज साफ करायला लागतं की नाही, कपडे धुवायला लागतात की नाही, हे सगळं आपल्याला करायलाच लागतं, कारण त्याच्यावरती रोज धूळ बसत असते. तशीच आपल्या चित्ताच्या ह्याच्यात देखील अशी धूळ बसत असते. म्हणून तुकाराम महाराजांचे मला वाटतं, झाली होती काया बहुमलिन देवराया, तुझ्या उजळली नामे, चित्त प्रक्षाळिले प्रेमे. काया म्हणजे इथे सूक्ष्म देह. हा स्थूल देह आपण पाण्याने आणखीन यांनी घासून स्वच्छ करू शकतो अप टू अ लिमिट, पण सूक्ष्म देह जो आहे त्याचं मालिन्य जे आहे, जिथे अविवेक आहे, लोभ आहे, मोह आहे, हे सगळे जे आहेत, मत्सर म्हणा, हे सगळे जे अविवेकाचे प्रकार आहेत, तर हे प्रकार आपल्याला मलिन करतात पूर्ण. आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझी ही काय अत्यंत मलिन झाली होती, तिला उजळली. आपण देवाचे देव उजळतो म्हणतो की नाही, किंवा तिथली जी समया वगैरे असतात त्या उजळतो, त्यांना घासतं म्हणत नाही आपण, उजळतो म्हणजे त्यांचं तेज जास्त प्रकट करतो तिथे. तर तशी ही जी काय आहे ही मूळची कशी आहे? मूळ जे आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ते ब्रह्मरूप आहे. तर ते मलिन झालेलं आहे, त्याला मी उजळलं. कसं उजळलं? तुझ्या नामाने. नामाचा फार फार मोठा प्रभाव जो आहे तो आपल्या मनावरती निश्चित आहे. आणि म्हणून नाम घेत जावं म्हणून जे सांगतात ना, इतकं नामाचं महिमा जो गायलेला आहे सगळ्या संतांनी, तो यासाठी आहे, तुझ्या उजळली नामे, चित्त प्रक्षाळिले प्रेमे. हे सगळा देह, सूक्ष्म देह नामाने स्वच्छ केला, बरोबर आहे, पण चित्ताची जी टेंडन्सी आहे की जरा उतार दिसला की वाहत जायचं, पाण्याची टेंडन्सी आहे ना ती, ते जलतत्वाचं आहे. तर तसं चित्त जे दिसेल त्याला धरून ठेवायला बघतं, त्याला जास्त जरा स्वच्छ करायला लागतं. तिथे प्रेम वापरलं, नामाबद्दलचं प्रेम असलं तर हे स्वच्छता अतिशय छान होऊन जाते आणि मग जीव ब्रह्मैक्य सोपं होऊन जातं. ब्रह्मात्म भाव प्रतिबंध शून्य होण्यासाठी हे सगळं करायला लागतं. मग तादात्म्य सहज होतं. जीव ब्रह्मैक्याचं तादात्म्य देहात्म तादात्म्य नाही, जीव ब्रह्मैक्य सहज होऊन जातं. अहंकार हा गेला. पुढे म्हणतायत की ब्रह्मानंद निधिर महाबलवता, अहंकार घोराहिना, संवेष्ट्यात्मनि रक्ष्यते, गुणमयेच चंडो स्त्रिभिर्मस्तकैः.
विज्ञानाख्य महासिना श्रुतिमता विच्छिद्य शीर्षत्रयं निर्मूल्या हि मिमं निधिं सुखकरं धीरोऽनुभोक्तुं क्षमः. महाबलवान काय आहे? अहंकार घोर अहि अहि म्हणजे सर्प. अत्यंत बलवान आहे. कुठला सर्प? अहंकार रूपी सर्प. अहंकाराला सर्पाची उपमा खूप वेळा दिलेली आहे. विषयांना सर्पाची उपमा देतात. ज्याचं विष भिंगन ना, ज्या गोष्टींचं, त्यांना सर्पाची उपमा दिली जाते. मुळात अहंकाराचं विष भिनलं होतं, म्हणून विषयांचं विष भिनायला लागतं त्याच्यावरती. एक अशी संकल्पना आहे ना की जमिनीत पुरलेलं किंवा असं जे धन असतं, गुप्त धन, तर त्याच्या रक्षणासाठी तिथे सर्प असतात. तीच ही इथे कल्पना घेतलेली आहे की हा निधी कुठला, हा खजिना कुठला आहे, तर ब्रह्मानंद. आनंद, आनंद रूप ब्रह्म, तो निधी आहे. म्हणजे खजिना आहे, मोठा ठेवा आहे. आणखीन त्याच्यावरचा सर्प कुठला आहे, तर अहंकार. आणखीन तो महाबलवता अहंकार घोर अहिना. अहंकार हा अत्यंत वाईट, अत्यंत बलवान असा सर्प आहे. आणखीन तो त्या ब्रह्मानंद रूपी धनाचं रक्षण करतोय. किती पद्धतीने आपल्याला सांगतायत अहंकाराचा रोल आपल्या काय म्हणूया जीव ब्रह्मैक्याच्या मध्ये. तो आणखीन काय कसा आहे तो अही संवेश त्यात म्हणे रक्षते. ठीक आहे, म्हणजे तो रक्षण करतो त्या ह्याचं स्वतःसाठी आहे. संवेष्ट्य पूर्णपणे त्याला झाकून अडवून तो स्वतःसाठी, म्हणजे अहंकार जर का गेला तर त्याला अस्तित्व नाही. म्हणजे रक्षण करायचं तर माझं अस्तित्व टिकलं पाहिजे ना, असा तो सर्प म्हणत असतो. अहंकार गेला, त्याला स्थान नाही उरलं तर तो आपल्याला गुंतवेल कसं? अविद्या माया काम कशी करेल मग अहंकार गेला की? म्हणून त्याचं जे स्वरूप आहे ते सांगितलंय की गुणमयेश चंडौ त्रिभिर्मस्तकैः. 3 मस्तकांचा आहे, मोठा आहे. त्याला 3 मस्तक आहेत, 3 फडा आहेत. सापाला फडा असतात ना, मस्तक नाही म्हणत त्याला. इथे मस्तक म्हटलंय. मस्तक म्हणजे फडा मराठीत. संस्कृत मध्ये हे म्हटलेलं आहे. 3 मस्तक आहेत त्याला. कुठची? गुणमयी, सत्व, रज, तम. ह्या 3 गुणांची 3 मस्तक आहेत. सत्व गुणाला देखील इथे सर्पाचं मस्तक म्हटलंय. आवश्यक आहे, बरोबर आहे. पण सत्वगुणाचं बंधन आपल्याला कळत नाही, पण फार बलवान असतं. रजगुणाचं तमोगुणाचं बंधन आपल्याला कळतात, पण सत्वगुणाचं आपल्याला लक्षात येत नाही पटकन. सत्वगुणाचं जे बंधन आहे ना, तर ते मी ज्ञानी, मला कळतं, माझं मन स्वच्छ झालंय आता, मी अधिकार संपन्न झाली आहे, वगैरे 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 वगैरे, अशा पद्धतीचं जे आहे ना, तर ते तो अहंकार काढायला फार कठीण असतो. तिथे श्रीगुरु टाचण्या लावतात त्या अहंकाराला, किंवा कोणाच्या तरी मार्फत लावून देतात. पण हे अहंकार जे असतात अशा पद्धतीचे ज्ञानाचे अहंकार, स्मृतीच्या बद्दलचे वगैरे, हा अहंकार खूप सूक्ष्म असतो. आणखीन तो आलाय हे पण आपल्याला कळत नाही. बोलता बोलता सुद्धा अहंकार येऊन जातो की किती छान मला आता आठवलं की नाही, अशा पद्धतीने. म्हणजे हा सत्वगुणाचा अहंकार देखील आहे. आणि तो त्याला सर्पच म्हटलेला आहे, त्याला बेडी म्हटलेला आहे. आपल्याला माहितीये सोन्याची बेडी म्हणतात त्याला, सत्वगुणाच्या अहंकाराला. तशी ही बेडीच आहे. अहंकार देखील, सत्वगुणाचा अहंकार देखील
अहीच आहे, म्हणजे सर्पच आहे, महासर्प आहे. आणि 3 फड्यांचा हा नाग किती त्रासदायक असेल. आपल्याला माहितीये त्या कालिया नावाच्या नागाला 1000 फडा होत्या. त्या नाहीशा करायला, म्हणजे त्याच्यातलं विष काढायला भगवंताला तिथे यायला लागलं की नाही. भगवंतांनी त्याच्या पदस्पर्शाने त्यांचा नाश केला. तसं आपल्याला नामाच्या साह्याने, उपासनेच्या साह्याने, शुद्ध कर्माच्या साह्याने ह्या अहीचा नाश करायचा आहे. इथे पुढे म्हटलेलं आहे की विज्ञानाख्य महासिना श्रुतिमता विच्छिद्य शीर्षत्रयम. म्हणजे काय आहे की जो धीर आहे, पुढे धीर शब्द आहे, धीर म्हणजे बुद्धिमान म्हणूया, धैर्यशाली असा जो आहे, तर त्यांनी वै श्रुतिमता, श्रुतीने सांगितलेलं, वेदांनी सांगितलेल्या विज्ञान नावाच्या तलवारीने. आता विज्ञान इथे विविध ज्ञान, विशेष ज्ञान अशा पद्धतीचा विज्ञान शब्द जो आहे हा, म्हणजे श्रुतीने अनेक पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की काय केलं असताना काय होईल. नामस्मरण केलं काय होईल, पंचकोश विवेक केला कसं होईल, चत्वार देह विवेक केला. श्रुतीने किती आपल्याला तलवारीचा दिलेला आहे धार लावायला. विज्ञान ही तलवार आहे. हे जे ज्ञान आहे सगळं, म्हणजे हे जे साधनांचे प्रकार आहेत, ही तलवार आहे, मोठी तलवार आहे. आणखीन त्या तलवारीला आपल्याला सतत धार लावायला लागते. ती धार आपल्या साधनेची असते. सतत जर का आपण हा देहांचा म्हणूया, ह्याच्यात कोश आलेले आहेत त्यांचा विचार म्हणा, किंवा आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, तर तऱ्हेचे विवेक असतात, जगाचा मिथ्यात्वाचा विचार, हे सगळे जे आहेत, तर हे ह्या तलवारीला धार लावतात. आणि अशी धार लावलेली तलवार ही जी मोठी तलवार आहे, महासेना म्हटलेलं आहे, म्हणजे मोठी तलवार. ही मोठी तलवार जी आहे, तर त्यांनी ह्या 3 गुणरूप 3 फडांचा छेद करायचा, नाश करायचा. म्हणजे तो जेव्हा जातो तर त्यावेळी काय होतं की तो ज्याचं रक्षण करतोय तो परमार्थ महाधन, पुढे काय देवाचे चरण आहे काहीतरी, परमार्थ महाधन, जाऊन दे, तुकाराम महाराजांचंच आहे ते. परमार्थाला महाधन म्हटलेलं आहे, अनेक ठिकाणी हे म्हटलेलं आहे. तर ह्या धनाचा आपल्याला उपभोग घेता येतो, याचा अर्थ आपण तद्रूप होऊन जातो. पण त्यासाठी विज्ञान नावाच्या तलवारीने त्याला छाटायचं आहे. म्हणून विज्ञान आपल्याला माहित पाहिजे. पुष्कळ जण म्हणतात की आमचं नाम आहे ना, आणखीन काय करायचं. नाम ही देखील एक तलवारच आहे, अगदी बरोबर आहे, पण त्याच्या मागे ज्ञान लागतं. केवळ नाम आंधळेपणाने घेऊन उपयोग होत नाही, त्याच्या मागे ज्ञान लागतं. नामी कोण आहे, नाम काय आहे, ते घेतल्याने काय होणार आहे, सगळं माहित लागतंय, तर त्या नामाचा उपयोग होतो. केवळ नाम मेकॅनिकली घेऊन बसत जर का मुक्त झालं असतो तर अनेक जण मुक्त होऊ शकले असते. लोक नाम घेत नाही तसं नाही, घेतात, पण ते मेकॅनिकली चालू असत, घ्यायचं म्हणून घेतात, सांगितलंय म्हणून घेतात. पण नाम घेत असताना मन त्याच्यात नसतं, मन कुठेतरी धावत असतं. श्रुती काय सांगते, कशा पद्धतीने नाम घ्या, नामी म्हणजे कोण आहे, नाम घेतल्याने काय होणार आहे, हे नामाचं झालं. आणि बाकी ज्या अनेक अनेक प्रक्रिया दिलेल्या आहेत आपल्याला श्रुतीमधनं, तत्वांचा निराश सांगितलेला आहे. समर्थांनी शेवट काहीतरी तत्वांचा झाडा केला म्हणून म्हटलंय. देहातली तत्व जगातल्या तत्वात मिसळायचे, लय चिंतनाचा प्रकार आहे.
देहातली तत्व जगातल्या पंचमहाभूताच्या तत्वात मिसळायची आणि पंचमहाभूत परस्पर मध्ये जात 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 शेवटी आपण त्या ब्रह्मतत्वापर्यंत जातो. ते ब्रह्मतत्व म्हणजे मी आहे, अशा पद्धतीने आपल्याला जाता येतं. म्हणजे श्रुतीने आपल्याला इतके मार्ग दिलेले आहेत, त्यातला एक मार्ग पकडायचा आहे. 10 मार्गाने वाटचाल करायची नाहीये. 10 मार्गाने वाटचाल करायला लागलो तर आपण तिथल्या तिथे घुटमळू, आपण शिखरापर्यंत जाणार नाही. जैसे उगवलिया गभस्ती अशेषही वाटा दिसती, त्या अवघ्याची काय चाली जेती सांगे मज, माऊली विचारतात. डोंगरात गुरांनी जाऊन वगैरे कितीतरी अशा क्रिसक्रॉस वाटा दिसतात. त्या सगळ्या आपल्याला सूर्य उगवल्यानंतर दिसायला लागतात. त्या सगळ्यांवरनं जायचं आहे का? त्यातली एक वर जाणारी पकडायची. ज्या बाकीच्या इकडे तिकडे जाताना दिसतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. तसं ह्या कुठलं विज्ञान जे आहे, अनेक पद्धतीने जे श्रुतींनी सांगितलेलं आहे, तर त्यातली योग्य ती वाट आपल्याला श्रीगुरु दाखवतात की ही वाट तुझ्यासाठी योग्य आहे, ही तुला सोपी पडेल जास्त तुझ्या प्रकृतीचा विचार करता. त्या वाटेने आपण चालत राहायचंय. ते शस्त्र आपण पारजायचं आहे. त्या शस्त्राने ह्या अहंकार रूपी सर्पाचा नाश करायचा आहे. म्हणून अशी जी श्रुतीमध्ये बीज रूपाने आहेत, संतांनी ती आपल्याला जास्त स्पष्ट करून सांगितलेली आहेत. शास्त्र ती बीज रूपाने असलेलं विस्तार करतं. आणखीन तो विस्तार संत आपल्याला सोप्या शब्दात सांगतात. त्यामुळे जर का आपण पाहायला गेलं संतांचं वाङ्मय, आणखीन श्रुतींचाही अभ्यास असला तर ठाई ठाई आपल्याला श्रुती आठवतात. मागे जेव्हा अभ्यास वर्ग होत होते, डॉक्टर काका आणि मंदाताई असे दोघं अभ्यास वर्ग घ्यायचे. त्यावेळी काही पुस्तिका प्रकाशित केल्या होत्या. त्याच्यातली 2 प्रकरणं असायची की ह्या ग्रंथामध्ये कुठल्या श्रुतींचा वापर झालेला आहे, आणि दुसरं त्याच्याशी पॅरलल संतांच्या ओव्या, अशी प्रकरणं होती. संतांच्या ओव्या आणखीन श्रुतीतलं मंत्र आपल्याला जशाच्या तशा काही काही वेळेस तर मिळतात. गीतेमध्ये सुद्धा श्रुतीतले मंत्र आलाय. गीतेतला जे उपदेश आहे तो संतांच्या वाङ्मयात येतो. म्हणून संतांना फॉलो करणं हे सगळ्यात आपल्यासाठी सोपं आहे. इथे जे श्रुतिमता म्हटलेलं आहे, तर ते श्रुती काय सांगते हे आपल्याला संत सोप्या शब्दात सांगतात. म्हणून ते आपल्यासाठी सांगतायत. त्या मोठ्या महासर्पाला नाश करायचा आहे म्हणून आपल्याला संत ते सांगतायत. म्हणून संतांचं म्हणणं ऐकावं, ते जीवनात उतरवावं, आणखीन या अहंकार रूपी महाशत्रूचा नाश करावा. त्याला 3 फणा आहेत आपण पाहिलं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तमोगुणाच्या प्रभावातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे तमोगुणाचा नाश झाला, त्याच्या मुखाचा नाश झाला. रजोगुणाच्या प्रभावातनं बाहेर पडायचं आहे, म्हणजे त्याचा नाश झाला. सत्वगुणाच्या प्रभावातनं म्हणजे त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. जे गीतेत सांगितलेलं आहे की निस्त्रैगुण्यो भवार्जुन, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेद 3 गुणात्मक आहेत. 3ही गुणांच्या लोकांच्यासाठी त्याच्यात मिळतं. तू त्यातला सत्वगुण स्वीकारलायस, पण त्याच्याही पलीकडे जा. निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हणजे ती असंग शस्त्रान दृढेन छित्वा जे म्हटलेलं आहे, तिथे असंगता हा शस्त्र सांगितलेला आहे. म्हणजे तेही आपल्याला आहेच ना. श्रुतीने असंगता हेही शस्त्र सांगितलेलं आहे. किती शस्त्र सांगितली आहेत. म्हणून विज्ञानाख्य म्हटलंय. एकच इथे सांगितली नाही. श्रुतींनी जी अनेक शस्त्र सांगितली आहेत, तर त्यांचा आपल्याला जिथे जसा वापर करणं शक्य आहे तिथे तसा वापर करायचा आहे. आणखीन हे जे 3 गुणांचे 3 फडा असलेला महासर्प,
त्या परमार्थ महाधनाचं रक्षण करत बसलाय. रक्षण करत बसलाय म्हणजे स्वतःसाठी पकडून ठेवलेलं आहे त्याने. तो आपल्याला जाऊन देत नाहीये तिथे. अप्पलपोटेपणा चाललेला आहे नाही का हा. आपण पण तेच करतो. तेव्हा हा जो ठेवा आहे, तर तिथपर्यंत पोचायला हे 3 गुण आपल्याला पार करायला लागतात. आणि ते पार करायला शास्त्राभ्यास थोडा तरी लागतो. काय काम अभ्यासाचं असं म्हणून नाही चालत. आपल्याला त्याच्यातनं जे वेगवेगळे मार्ग मिळतात ना, वेगवेगळे प्रक्रिया मिळतात, त्या आपल्याला वापरता येतात. आपल्याला नक्की काय करायचं आहे, त्याने काय होणार आहे, हे आपल्याला सगळं कळतं. आणि यासाठी तो अ, अभ्यास करायचा असतो. त्यांनी शीर्षत्रयम विच्छिद्य, हे 3 जे मस्तक आहेत त्या सापाची, ती विच्छिद्य म्हटलंय. पूर्णपणे त्याचा नाश करायचा आहे. पूर्ण. आणखी मग तो जो निधी आहे, सुखकरम निधी आहे, ते अत्यंत सुख देणार आहे. पूर्ण निर्मूल्य झाल्या, निर्मूल्य म्हणजे नाश, पूर्ण नाश. तो झाल्यानंतर हा अत्यंत सुख देणारा म्हणजे जो आनंद रूप आहे, ब्रह्मानंद रूप आहे, त्या निधीचं आपल्याला भोग घेता येतो. निधीम सुखकरम धीरः अनुभोक्तुम क्षमः. निश्चित पूर्णपणे अनुभोक्तुम म्हणजे अखंड भोग मिळून जातो त्याचा. कधी? ह्या परमार्थ महाधनाचं रक्षण करणारा अहंकार रूपी सर्प, त्याची 3 तोंड जेव्हा कापली जातात, त्यावेळी हे होतं. त्यावेळी आपल्याला हा निधी मिळतो. आणखीन तो आपला होतो. आपला होत असल्यामुळे आपल्याला त्याचा अखंड उपभोग मिळतो. जोपर्यंत तो आपला होत नाही, कधीतरी मिळतोय कधीतरी नाही, म्हणजे तो आपला झालेला नाही अजून. याचा अर्थ ज्याला दुसऱ्या भाषेत आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान हे दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष व्हायला लागतं, दुसरी भाषा आहे, त्याचा अर्थ तोच आहे की हे जेव्हा दृढ होतं, तर तेव्हा अनुभोक्तुम क्षमः हे होतं. मग तो सक्षम होतो कशाला? त्याचा उपभोग घ्यायला. त्याच्याशिवाय तो राहत नाही. तर त्याचा आनंद हा सहज स्वरूपच झालेला असतं. जेव्हा जीव ब्रह्मैक्य पक्क होतं, त्यावेळी आनंद हे त्याचं स्वरूप होतं. कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. आणि ब्रह्माचं खरं स्वरूप आनंद हे आहे. सच्चित आनंद जे म्हटलंय, सत कायम जाणवत आहे आपल्याला. अनेक आपल्याला सगळे पदार्थ दिसत आहेत. आहे 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 ह्या भाषेने आपण पाहिलेलं आहे. अखंड दिसत आहे, कॉमन आहे. ज्ञान सजीवातच आहे. ते सुद्धा जेव्हा होतं तेव्हा, सगळ्याचं होत नाही. काही अंशाचं अगदी छोटे आपल्याला ज्ञान होतं. म्हणून ज्ञान त्याच्याहून जरा रेअर आहे. आणि ज्ञान झालं तरी आनंद प्रकटेल असं आहे का? अजिबात नाहीये. जेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे सगळे शांत होतात, तेव्हाच ज्ञान प्रकटतं. आणि असे क्षण किती येतात. ध्यानाच्या वेळेस येऊ शकतात, एखादी वस्तू मिळाली येऊ शकतात. पंचदशीतली शेवटची 5 प्रकरणं पहा. ब्रह्मानंद, योगानंद, विद्यानंद, विषयानंद वगैरे जी 5 प्रकरणं आहेत, तर त्याच्यात कुठल्या निमित्ताने हा आनंद प्रकट होतो ते आपल्याला सांगितलेलं आहे. मग निमित्ताने आनंद प्रकट करायचा का अखंड प्रकट ठेवायचा, अखंड आपल्या ताब्यात ठेवायचा? निमित्त कशाला शोधत बसायची? आपणच आनंद रूप होऊन जावं ना. आणि त्याच्यासाठी काय करावं हे आपल्याला ह्या श्लोकात सांगितलंय की ह्या जो महा ही आहे, तर त्याची सगळी मस्तक छाटून टाका, त्याला नेस्तनाबूत करा, पूर्णपणे नाहीसा करा. अहंकार नावाचा जो आहे तो, अहंकार गेला तरी अहंता सामान्य राहणार आहे.
तो व्यवहाराला तीच उपयोगी असते. मी आहे, मी व्यवहार करतेय, मी बोलतेय, मी चालतेय, खातेय, पितेय, प्रारब्ध हे सगळं करून घेणार आहे. म्हणजे मी अमुक हा अहंकार जरी केला तरी हा सामान्य अहंकार राहतो. आणि सामान्य अहंकार राहिला की सगळा व्यवहार व्यवस्थित चालतो. काहीही कुठेही त्याच्यात कमी होत नाही. सगळ्या संतांनी या सामान्य अहंकारात कामं केलेली आहेत. विशेष अहंकार गरज पडली, तात्पुरता स्वीकारला, टाकून दिला. जसं युद्धावर जाताना योद्धा शस्त्र स्वीकारतो, नंतर बाजूला ठेवतो. त्याच पद्धतीने आता बाहेर गेले, गाडी काढली, गाडीतच थोडीच मी बसून राहणार आहे. काम करून पुन्हा घरीच येणार आहे ना, गाडीतनं बाहेरच पडणार आहे ना. का ती मला घेऊन गेली म्हणून तिच्यातच बसून राहणार आहे. तसं ह्या सगळ्या बाबतीत धरायचं आहे. ही साधनं जी आहेत त्यांना अखंड चिकटून राहायचं नाही. देहाचं जे आपल्याला सांगितलेलं आहे की निर्मूलन करा, ह्या निमित्ताने जेव्हा निर्मूलन होतं तेव्हा ते पक्क होतं. आणखीन अखंड विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातलं दृढीकरण होतं त्याचं. आपल्याला ग्लिम्सेस येऊ शकतात त्या आनंदाचे या निमित्ताने, कुठच्या ना कुठच्या तरी ध्यानात म्हणा. पण ते ग्लिम्सेस म्हणजे ते नाही, अहंकार गेलेला नाहीये. अहंकार घालवायला ते दृढ व्हायला लागतं. आणि दृढ होण्यासाठी हे विचार करायला लागतात. असे विचार केल्याशिवाय ते दृढ होणार नाहीये. ही साधनं करायला लागतात. यावद वा यत्किंचित विषदोष स्फूर्ती अस्ति चेत देहे कथम आरोग्याय भवेत तद्वत हंतापि अहंतापि सॉरी तद्वत अहंतापि योगिनो मुक्ते. जोपर्यंत अगदी किंचित ते विष शरीरात आहे, मग त्याला आरोग्य संपन्न म्हणता येतं का? विषाचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला आरोग्य मिळालेलं नाहीये. तो आजारी आहे. त्या विषयाचा परिणाम उतरवायला पाहिजे, विषाचा दोष घालवायला पाहिजे. म्हणून रोग निवृत्ती पूर्ण व्हायची असेल तर अहंकाराचा पूर्ण नाश करायला लागतो. जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळवायला सामर्थ्य सुद्धा येणार नाही, कारण तो आजारी आहे. विषाचा प्रभाव त्याच्यावरती आहे. 3 गुणांचा प्रभाव, 3 गुणांचे आविष्कार, त्या सगळ्याचा प्रभाव त्याच्यावरती आहे. म्हणजे अजून त्याच्या अंगात विष भिनलेलं आहे थोडंफार. जरी आपल्याला वाटलं की त्या आपण सापाचा नाश केलाय, त्याचं विष आता बांधणार नाहीये, पण जे आधीच उतरवलेलं आहे अंगात आपल्या, त्याचं काय आहे? तो साप आपण परत जिवंत करतो. सापाचा नाश झाला वाटतं, पण नाश झालेला नसतो. जेव्हा आपण त्याला खतपाणी घालतो या 3 गुणांच्या आविष्कारांना, म्हणजे सत्वगुणाच्या आविष्काराला खत पाणी घातलं म्हणजे काय केलं? ग्रंथ घेतला, मी वाचलाय, मनात कुठेतरी तो जागा होतो. वाचलाय सांगायची काही गरज होती का? सांगितलं गेलं मी एवढा अभ्यास केलाय हे सांगण्यासाठी. म्हणजे तिथे अहंकार आला की नाही, त्याच्याशिवाय आपण असं सांगायला जाऊ का? हा असा सूक्ष्म अहंकार दडी मारून बसलेला असतो. हे विष भिनलेलं आहे आणि ते काढायला लागतं. ते विचारांनी, सतत विचारांनी आपल्याला काढायचं आहे विष. आणि हे जेव्हा पूर्णपणे जातं, पूर्ण जातं, त्यावेळी तो निरोगी होतो आणि मग मुक्ती मिळवायला समर्थ होतो. तोपर्यंत विष भिनलेलं आहे. मुक्ती मिळाली वाटतं, आनंद विषाचा परिणाम जाणवतो, आरोग्य बिघडतं आपलं. म्हणून अहंता ही जोपर्यंत स्फुरण पावतीये, अशी डोकावतीये, तोपर्यंत ते दृढ होत नाहीत त्या.
अपरिवर्तनीय होत. अपरिवर्तनीय म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याला त्या अहंकाराचा बाधा होत नाही. तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे मेळे बोधू न मिळे तयाचा. विषयांमध्ये अगदी लोळत असला तरी देखील, म्हणजे आता जनक सम्राट होते, सम्राटाला सगळ्या तऱ्हेचे भोग असतात की नाही, पण तरी देखील त्यांच्या बोधाला कुठेही ग्रहण लागलेलं नव्हतं. प्रत्यक्ष शुकदेवांना त्यांनी उपदेश केला. शुकदेव म्हणजे वैराग्य मूर्ती, ज्ञानमूर्ती वगैरे म्हणण्यात येत, पण शुकदेवांना उपदेश जनकांनी केलेला आहे. व्यासांना माहिती होतं की माझा मुलगा आहे, माझा ऐकणार नाही, त्याला योग्य ठिकाणी आपण पाठवूया. आपण आपल्या घरच्या मोठ्या माणसांचं ऐकायला जरा काचकूच करतो ना, सोनारांनी म्हणजे दुसऱ्या कोणीतरी कान टोचायला लागतात. तसं शुकदेवांना राजा जनकाकडे पाठवलं होतं. जनक ऐश्वर्यात लोळत होता, पण तरी त्यांचा बोध जो होता तर तो पूर्ण बोध होता, म्हणून शुकदेवांचं गुरुपद ते भूषवू शकले. पण इथपर्यंत जायचं असलं तर अखंड विवेक लागतो, अखंड विचार लागतो, अखंड साधना लागते. हा सर्पा जो आहे त्याचं विष म्हणा, सर्पाची जरा डोकं वर काढलं की ते ठेचायला लागतं. त्याला कुठलं तरी अमृत मिळतं, तो पुन्हा जिवंत होत असतो आणि पुन्हा त्याला ठेचायचा, पुन्हा मारायचा. हे सतत करायला लागतं, तेव्हा ती मुक्ती सामर्थ्य येतं. म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळचे मोक्ष. संत सोप्या भाषेत सांगतात म्हटलं ना, सावधपणा बाळगायचा, साधनेच्या बद्दल स्वतःवरती लक्ष ठेवायचं आहे. अखंड नाही, अखंड ठेवलं तर नामस्मरण कुठून करणार, पण लक्ष स्वतःवरती पाहिजे. मी हे कशासाठी करते, लक्ष पाहिजे आपलं. आणि असं लक्ष ठेवून आत्मचिंतन अखंड जर का आपल्याला कडनं घडलं तर ती मुक्ती मिळेल. तर ते सर्पाचे डोकी वर सारखी येत आहेत तर ती दूर करता येतील आपल्याला. ती जी श्रुतिमता महासेना म्हणून म्हटलेलं आहे, श्रुतीने सांगितलेली जी तलवार आहे तिने ती विच्छेद्य पूर्णपणे नाहीशी करता येतील, हळूहळू हळूहळू. आता रोज 4-10 डोकी वर काढतायत, उद्या 2दा काढतील, हळूहळू कमी होतंय. काय मला जमतच नाही, कधी होणार वगैरे असले बोलण्यात ते अर्थ नसतो. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. जेव्हा जर का आपण पावलं व्यवस्थित उचलली तर निश्चित होईल. हा विचार जागृत ठेवायचा आहे. आणखीन कुठेही नैराश्य येऊ न देता, त्या सर्पाची भीती न बाळगता आपण साधना करत राहायचंय. अखंड साधना लागते. मात्र साक्षेप म्हणून जे म्हटलेलं आहे, ढिलाई चालत नाही. ढिलाई केली साधनामध्ये तर जीवनमुक्ती आपल्याला मिळणं मुश्किल असतं. म्हणून साधन हे अखंड व्हायलाच पाहिजे. अखंड झाल्यानंतर ते विष उतरायला लागतं. अहमोत्यंत निवृत्त्या तत्कृत नाना विकल्प संवृत्त्या प्रत्यक प्रत्यक तत्वा विवेकायम, सॉरी इथे दोन हे दिसत आहेत, विवेकादी दम अहम, विवेकादी दच आहे ना, दमहमस्मीति विंदते तत्वम, इदम अहम अस्मी इति विंदते, अशा पद्धतीची कोड आहे. दुसरं अयम अस म्हणून आहे इदमच्या ऐवजी. फारसा फरक नाहीये. अयम म्हणजे हे जवळचं आहे, इदम म्हणजे तिथलं आहे, एवढा फरक आहे. आत्मानात्म विवेकाने जेव्हा त्या अहमची अत्यंत निवृत्ती होते, अत्यंत निवृत्ती म्हणजे समूळ निवृत्ती, मुळासकट निवृत्ती, त्याला डोकं वर काढायला आता जागा ठेवलेली नाही.
असं जेव्हा होतं तर तेव्हा अहंकारातनं जे एक एक विकार निवृत्त झालेले आहेत. काय झालेलं आहे? संशय आहे, विपर्यय आहे वगैरे चिक्कार त्याच्यातनं अहंकारातून उत्पन्न झालेले हे विकार आहेत. हे जातात. तत्कृत नाना विकल्प संवृत्य. संवृत्य म्हणजे नाश, विकल्प म्हणजे पर्याय वेगवेगळे. मी ब्रह्म आहे ह्याच्या वाचून जे जे काहीही दिसतं, भासतं, जाणवतं, तो विकल्प आहे. हे जे विकल्प आहेत हे पूर्ण संवृत्य. संवृत्य म्हणजे पूर्ण नाहीसे करू, निवृत्त करू. अहंकार निर्मूल झाला तर त्याचे विकार पण नाहीसे होणार ना. समजा मातीच गेली तर मातीपासून बनलेले कुठला तरी पदार्थ राहणार आहे का? असं आहे की अहंकाराची समूळ निवृत्ती झाली तर त्या अहंकारापासून हे जे उत्पन्न झालेले पदार्थ आहेत कुठले? माझ्या मनात न जे मी अमुक मी तमुक, हे जग सत्य, माझा देह सत्य, हे सगळे त्या अहंकाराची पिल्ल आहेत. ही जातात, ही पूर्णपणे जातात. त्याच्याबद्दल जो संशय असतो की खरोखरी मी ब्रह्म अशा पद्धतीने असेल का, एवढा आनंद आहे का खरोखरी, मला तो मिळणं शक्य आहे का, वेद तरी सत्य सांगतायत का, तर तऱ्हेचे संशय असतात. ते सगळे संशय आणि विपर्यय म्हणजे चुकीचं ज्ञान हे सगळे निवृत्त होऊन अखंड आनंद रूप, केवळ आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे असं ब्रह्म मी आहे अशी परमार्थ स्वरूपाची प्राप्ती होते म्हटलेलं आहे. प्राप्ती होते हे शब्द थोडेसे म्हणायला लागतं, बरोबर आहे, पण ती नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. आपण आहोतच आनंद, आपण स्वतःला दुःखी करून घेतो. ते आवरण दूर करायचं आहे. अहंकाराचा हा जो झाकण टाकलेलं आहे त्यांनी, इम्पेनिट्रेबल, बुलेट प्रूफ काच असते ना, तसा तो अहंकार आहे. त्याला एका विशिष्ट अँगलनी विशिष्ट पद्धतीने मारलं तरच ते फुटतं, नाही तर नाही फुटत. आपल्या गाडीच्या काचा वगैरे बघा, अशा सहज फुटत नाहीत. पण एकदा झालं होतं, घाटातनं गाडी चालली होती आणि वरनं एक छोटासा दगड पडला. पण तो असा पडला की अचूक त्या समोरच्या काचेचे तुकडे झाले. कारण त्याने तो छोटा असला तरी अँगल अचूक साधला होता. काठी मारून सुद्धा फुटेल असं नाही. तसे आपल्या मनातले विचार असतात, अचूक निशाणा कधी कधी साधतात आणि त्या आपल्या सगळ्या साधनेचा नाहीसं करून टाकतात, अहंकाराला पुन्हा वर आणतात. म्हणून सावधपणा आपल्याला लागतो. हे अत्यंत निवृत्ती होते, म्हणजे मुळासकट नाहीसं होतं, पूर्ण नाहीसं होतं, समूळ निवृत्ती होऊन जाते. तर त्यावेळे मग ह्या अहंकारातनं मी देह नाही हे कसं शक्य आहे, मी देहच आहे, हे सगळे माझे आहे, हे सगळे संशय निवडले. हे सगळीकडे ब्रह्म असेल कसं? जग दिसताय ना मला, माझ्यावरती परिणाम होत आहेत ना, आणि तुम्ही काय सांगता हे ब्रह्म आहे म्हणून, देव सगळीकडे व्यापून आहे म्हणून. देव दाखवा मला. हे जे सगळं आहे ते संशय आणि विपर्यय ते अहंकारात नाहीत. हे सगळं समूळ नाहीसं होतं, पूर्ण नाहीसं होतं. आणखी मी आहे, ते मी आहे, अशा पद्धतीने त्या परमार्थ स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे तसं ज्ञान अखंड टिकतं. जरी व्यवहार करत असलो, जरी मी म्हणजे देह म्हणून त्या पद्धतीने व्यवहार होत असले, तरी देखील मी ब्रह्म आहे ही खात्री टिकते. प्रसन्नता त्या अंतःकरणाची कुठेही जात नाही, कारण ते आत्म त्या आनंदाचा आविष्कार प्रसन्नता हा आहे. आणि ती प्रसन्नता कायम टिकते, तशीच राहते. आतमध्ये त्याच्या शांती, समाधान, तृप्ती हे असतं. मग देह तरी वडिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसेची, हे जे सांगितलंय तशी अवस्था येते कधी? अहंकार समूळ गेल्या.
म्हणून तो टाकावा असं आपल्याला अनेक पद्धतीने सांगतात. इथे आज आता 306 पर्यंत आपण गेलेलो आहोत. त्या अहंकाराला अजून थोडासा पूर्णपणे बंद करायला वेळ आहे. अजून 2-4 श्लोक आहेत अहंकार शत्रूच्या बद्दलचे. आज आता इथे थांबूया. पुढल्या वेळी बहुतेक मंगेश दादा त्याचा पूर्ण समाचार देतील. हरिओम. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून आपला प्रश्न विचारा. लोक विचार करतात तोपर्यंत माझा एक प्रश्न, म्हणजे क्लॅरिफिकेशन सारखा प्रश्न होता की संशय आणि अहंकार ह्याचं नातं मला नीट कळलं नाही. की संशय हा नुसतं पूर्ण अज्ञानामुळे असू शकतो की तिथे अहंकाराचा रोल काय असतो संशयात? मला मी सत्य वाटतेय, मी देह वाटतेय, म्हणून मग असा प्रश्न येतो की मी ब्रह्म असेन कशी. मी देह वाटतेय हा संशय, अहंकार आहे. आणि त्या अहंकारातनं मी ब्रह्म असेन कशी हा संशय निर्माण होतो. जग मिथ्या असेल कसं, कारण जग सत्य आहे हे माझी खात्री आहे. तो अहंकार म्हणतो ते माझं आहे, ते कसं काय जाईल, म्हणून अच्छा. संशय येतात. हम्म. हम्म. सगळ्याचा बेस अहंकार आहे. माझ्या भोवती सगळं जग फिरतं की नाही माझ्यासाठी, विचार केला तर मी सेंट्रल पॉइंट आहे आणि माझ्या भोवती जग सगळं फिरत असतं, हे माझं आहे. हम्म. ते जाऊन मग व्यापक दृष्टी येते. ठीक आहे, थोडा अजून विचार केला पाहिजे याच्यावर मला. सगळं मी देह आहे त्याच्या भोवती सगळं. हम्म. मी देहापेक्षा सुद्धा सूक्ष्म देहाचा अहंकार जास्त त्रासदायक असतो. तोच या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण सात्विक अहंकार कसा काढायचा? कारण आपण फार सहजपणे म्हणतो की मला माहितीये, मी वाचले, तुम्ही जे उदाहरण दिलं ते फार सहज आपल्याकडे आपल्या तोंडात येतं. तर तो सात्विक अहंकार काढण्यासाठी काय उपाय, कसे हे करता येईल? कारण फार अवघड वाटतं ते जाणं. हळूहळूच तो जाणार आहे. कारण अभ्यास मी कशासाठी केला, ब्रह्मज्ञानासाठी केला ना. मग त्यांनी ते प्राप्त झालंय का? म्हणजे मी टर्फल घेऊन बसलीये. आतला जो कण आहे, आतलं जे धान्य आहे, तर त्याचा अजून मी विचार केलेला नाही जेव्हा मी शब्द ज्ञानच घेते त्यावेळेस. दासबोधात हे छान नाही बघा की शब्द फलकट अर्थ सार म्हणून. तर तसं मी ते घेऊन बसले. ज्यावेळी मी त्या पुस्तकांचा विचार करते, त्यातल्या शब्दांचा विचार करते, तो पण त्यातल्या ज्ञानाचा विचार केलेला नाहीये. हा आपण विचार डोक्यात ठेवायचा. जेव्हा आपण कुठचंही बोलतो ना, तर त्यावेळी असा तऱ्हेने विचार करत गेलं तर तो अहंकार जातो. मी ब्रह्म आहे हा विचार ठेवला की तो सात्विक अहंकार कमी व्हायला लागतो. धन्यवाद. एक अजून प्रश्न, तुम्ही प्रवचनात ओवी म्हणलात ते मी ग्रुपवर पोस्ट केली आहे, पण बरोबर आहे का हे विचारायचे होते फक्त. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हेच म्हणायचं होतं का तुम्हाला तेव्हा? हो, अवया जतन हेची उपाय लाभाचे. हो, ठीक, बरोबर. तुकाराम महाराज आहे ना. हो काळ सारावा चिंतने हे त्या अभंगाची सुरुवात आहे बहुतेक. हो हो, काळ साराव चिंतने
एकांताचे एकांतवास गंगा. गंगास्थाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या. येस, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे फार. छान आहे तो अभंग एक फार. हो. थांबूया मग. चालेल, काही प्रश्न नसल्यास थांबू शकतो. एक एक प्रश्न अगदी आत्ता मनात आला. जो प्रश्न विचारला गेला की संशय आणि अहंकार ह्याचा संबंध काय आहे असा, पण सामान्य अहंकार जो आहे त्याच्यातून जे प्रश्न आणि संशय एकच आहे का? त्याच्यातून जे प्रश्न आपण विचारतो आणि त्याचं निरसन होत जातं ते गरजेचं असतं ना. आपण सामान्य अहंकारातनं विचारत नाही. सामान्य अहंकार केवळ जाणीव हा आहे. मी आहे, मला भूक लागली आहे, हे जे बेसिक आहे ना, तो सामान्य अहंकार आहे. त्याच्यातनं कुठलंही जास्त हे आलं की तो विशेष अहंकाराच्याकडे जायला लागतो. बेसिक नीड म्हणजे काय म्हणूया, थंडी वगैरे वाजायला लागली तर थंडी वाजतीये ही जाणीव, भूक लागली ही जाणीव, ह्या सामान्य अहंकारात मोडतात. पण मला अमुक पाहिजे, मला मऊ पांघरून पाहिजे, विशेष केलं. मला वाटतं त्यांचा प्रश्न असा शंका विचारणे आणि संशय ह्याच्यातला फरक कदाचित त्यांना समजून घ्यायचा असेल कदाचित, मला वाटलं. कारण शंका विचारणं हे देखील विशेष मधनच येतं. कारण जेव्हा सामान्य अहंकार कधी उठतो, जीवनमुक्तीनंतर उठतो ना, किंवा आपल्याला कायम असतोच. पण जोपर्यंत मला ज्ञानाची खात्री नाहीये, जोपर्यंत मी ब्रह्म आहे हे स्थिर झालेलं नाही, तोपर्यंत संशय येणार आहेत ना. बरोबर आहे ना? संशय कधी येणार आहे? जोपर्यंत मला ज्ञानाची खात्री नाहीये, तोपर्यंत मी ब्रह्म आहे याची खात्री नाहीये, तोपर्यंत संशय येणार आहेत मनात. म्हणजे ते विशेष अहंकारातनच आले की नाही. सामान्य अहंकार असतो तेव्हा संशयाचा प्रश्नच येत नाही. सगळं आहे, बस आहे, आनंद रूप आहे, त्याच्या पलीकडे जायची गरजच पडत नाही. म्हणून म्हटलं की सामान्य अहंकारात बेसिक फक्त गोष्टी येतात, बाकी जे काय येईल, संशय येईल, विपर्य येईल, सगळं विशेषाचं. पण अभ्यास करायला किंवा उपासना करायला त्याची गरज आहे ना, म्हणजे तिथपर्यंत पोचायला. म्हणून सत्वगुण लागतो सुरुवातीला. अभ्यास करायला सत्वगुणाची आवश्यकता असते, म्हणून सत्वगुण सांभाळायला लागतो. त्यामुळे सत्वगुणाला साधनाचं साधन म्हणतात. आधी सत्वगुण सांभाळायचा, रजोगुण तमोगुण घालवायचा आणि मग सत्वगुणाचा समाचार घ्यायचा. अच्छा. आधी सत्वगुण काढून कसं चालेल? जाणार पण नाहीये. पण तो लागतो आपल्याला, अत्यंत आवश्यक आहे सत्वगुण साधनेसाठी. पण तो विशेष आहे, मग त्याला विशेष म्हणता येईल. म्हणून तर त्याला बेडी म्हटलंय ना, विशेष आहे म्हणून. ओके ओके, येस. म्हणूनच त्याला सापाची फडा म्हटलीये. पण सत्वगुण जो आहे, सत्वगुणाची बेडी ही घालवायला लागते की ती आपोआप जाते साधनेने? आपोआप जात नाही. विरक्ती जर का परिपूर्ण आली, ज्ञानाबद्दलची सुद्धा विरक्ती आली, ज्ञानाची वकवक शब्द वापरतात पहा डॉक्टर काका, ती पण थांबायला लागते. हे वाचावं, ते वाचावं, हे सत्वगुणाचे सगळे प्रकार आहेत. कशासाठी वाचायचं आहे? मी ब्रह्म आहे, कशासाठी मी हे करू? किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुसंज्वरे, हा जो तृप्ती दीपातला हा आहे ना,
तो येतो तिथे. कसलंही अशा तऱ्हेचं जे आहे तर ते विशेष याच्यातून येतं, कुठल्या तरी गुणातून निर्माण होतं. आणि ठीक आहे, आपल्याला संवादी असतं तोपर्यंत चालून त्या सत्वगुणाची आवश्यकता आहे आपल्याला. कारण आपण कोण ठरवणार की मला प्राप्त झालाय की नाही. आपण जेव्हा म्हणतो, मला जेव्हा वाटतं की आता मी पोचले, तेव्हा मी निश्चितपणे पोचलेली नसते. अच्छा. यस्य मतं केनोपनिषद. कारण की मला एक मंदाताईंचं एक मंदाताईंच्या प्रवचनातली एक दृष्टांत सत्वगुणाबद्दल आठवला होता, म्हणून मला असं वाटलं कदाचित प्रश्न विचारावा असं की त्यांनी दृष्टांत असा दिला होता की ऑपरेशनचे जे टाके असतात ते बाहेरचे जे टाके असतात ते काढावे लागतात ऑपरेशन झाल्यानंतर, पण आतले जे टाके असतात ते ते विरघळणारे टाके वापरतात. आणि त्यांनी आतले टाक्यांना सत्वगुणाचं दृष्टांत दिला होता. ते आपोआप विरघळतात जखम बरी झाली की. असं ते म्हणत होते, म्हणून मला प्रश्न विचारायचा. नाही, तो काहीतरी विशिष्ट ह्याच्यासाठी असणार आहे तो दृष्टांत, की अच्छा. त्या बाबतीत शमत ते अशा पद्धतीचं ते. पण शेवटी टाकाच आहे तो, आणखीन तो काढायला लागतो. हम्म. त्याच्या आधीचा रेफरन्स पाहिल्याशिवाय विरघळणारा टाका का म्हटलाय ते हो. सांगतात. अच्छा. ठीक आहे, मी श्लोक घेतो शेवटचा. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.